हा वेगळ्या वेगळ्या स्वरूपाचे मी मांडणी ठरवतो. सस्पेन्स ठेवतात ते शेवटपर्यंत काय सादर करत नाहीत, कळत नाही आपल्याला. काय म्हणले तेच कळत नाही. आज या अहो ते घ्या. आज या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं काव्य पौर्णिमा होत आहे. अगदी कवीच्या संगतीनं, सोबतीनं किंवा त्याच्या सहभागानं याचा खूप आनंद आहे. व्याख्यानही झालं आणि काव्य पौर्णिमा झाली. कारण 95 प्रत्येक महिन्याला एक असं 95 महिने झाले. प्रत्येक वेळेला काही सहज झाल्या, काही बऱ्याच साथ मिळाली किंवा बऱ्याच अडचणी आल्या आणि काही वेळेला ऑनलाईनच घ्यावं लागल्या. वेगवेगळा प्रवास, खूप मोठा प्रवास आहे. तर आज या निमित्तानं कवी आले, व्याख्यानाला आले, कवी ऐकायला आले आणि मग कवी संमेलनही या ठिकाणी संपन्न होत आहे. खूप आनंद आहे. पुढे वेगळ्या धाटणीची चळवळीच्या अनुषंगाने कविता सादर करतो आणि आपल्याला कळते का ते बघा. कवितेचं नाव आहे काळोखी रात्र. छोटी कविता आहे. भयावह काळोखी रात्र, भयावह काळोखी रात्र आणि वाऱ्याचा कर्णकर्कश आवाज. भयावह काळोखी रात्र आणि वाऱ्याचा कर्णकर्कश आवाज निर्मनुष्य रस्त्यावरून मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे. भयावह काळोखी रात्र आणि वाऱ्याचा कर्णकर्कश आवाज निर्मनुष्य रस्त्यावरून मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे. माणसं कापून काढलेल्या रक्तडोहांचे तैलचित्र, माणसं कापून काढलेल्या रक्तडोहांचे तैलचित्र लावलेल्या चौकातून, माणसं कापून काढलेल्या रक्तडोहांचे तैलचित्र लावलेल्या चौकातून असत्याविरुद्ध चाललेले आंदोलन, असत्याविरुद्ध चाललेले कायद्याचे आंदोलन भरकटत चाललेले आहे. भयावह काळोखी रात्र आणि वाऱ्याचा कर्णकर्कश आवाज निर्मनुष्य रस्त्यावरून मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे. फणफणला आहे मेंदू तापाने, फणफणला आहे मेंदू तापाने पराभव झालेल्या रस्त्यावरून कासावीस काळजाळची रणरणती दुपार खेळत चाललेली आहे पश्चिमेला. भयावह काळोखी रात्र आणि वाऱ्याचा कर्णकर्कश आवाज निर्मनुष्य रस्त्यावरून मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे. आणि काळ रात्रेसोबत युती करणारे, आणि काळ रात्रेसोबत युती करणारे रक्ताळलेल्या मुसळधार पावसांचे ओहोळ, आणि काळ रात्रेसोबत युती करणारे रक्ताळलेल्या मुसळधार पावसांचे ओहोळ नाव नसलेल्या शहराकडे ओघळत चाललेले आहेत, नाव नसलेल्या शहराकडे ओघळत चाललेले आहेत. भयावह काळोखी रात्र आणि वाऱ्याचा कर्णकर्कश आवाज निर्मनुष्य रस्त्यावरून मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे, मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे, मृत्यूचा ढोल वाजवीत येत आहे. वा वा वा. डोळ्यात घालणारी रचना गंगाधर ढवळे सर, जसे ते त्यांचं विद्रोही समीक्षण असतं प्रज्ञाधर ढवळे, त्यांना यशवंत मनोहरांनी प्रज्ञाधर हे नाव बहाल केलेलं आहे. तर आपल्या प्रज्ञेचा वापर करून ते जे काही आपल्या डोळ्यात अंजन घालतात आणि आपल्याला जागा करतात, खडबडून जागा करतात आपल्या रचनेमधून, ते काही वाखाणण्यासारखं आहे त्यांच्या रचना.